नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर मराठी व्याकरण. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, प्रामाणिकपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर प्रामाणिकपणा जे आहे मित्रांनो, तो गुण दर्शवतो. जसं राहुल जो आहे तो प्रामाणिक आहे. तर राहुलचा विशेषता दर्शवलेले गुण सांगितलेला आहे, भाव दर्शवले तर भाववाचक नावामध्ये येईल मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो सैनिकांचा ताफा मधील ताफा हे कोणते नाम आहे? तर सैनिकांचा ताफा. तर सैनिकांचा ताफा म्हणजे एका व्यक्तीचं नाव नाही, इथं व्यक्तिवाचक नाव नाही येणार आहे आणि गुणही सांगितलेलं नाही. तर सैनिकांचा ताफा म्हणजे आता समूह दर्शवला, टीम दर्शवली, तर समूहवाचक इथं आपलं राईट आन्सर येईल. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो रामने पत्र लिहिले. येथे रामने कोणती विभक्तीत आहे? तर रामने ने प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. तो ने प्रत्यय जो असतो तो तृतीय विभक्तीमध्ये असतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मी शाळेत जातो. तर शाळेत येथे कोणती विभक्ती आहे? तर शाळेत त प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. तर प्रत्यय जो असतो तो सप्तमी विभक्तीचा असतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो आईने मुलाला पुस्तक दिले. येथे मुलाला कोणती विभक्ती आहे? तर आईने मुलाला पुस्तक दिले. तर मुलाला ला प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. तो ला प्रत्यय जो असतो तो चतुर्थी विभक्तीचा असतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो मित्रांनो पक्षाचे पंख. येथे पक्षाची कोणती विभक्ती आहे? तर पक्षांची पंख येथे पक्षाचे चे प्रत्यय लागलेला आहे. चे च्या जे प्रत्यय असतो मित्रांनो ते असतो षष्टी विभक्तीचा असतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. तर त्यानंतर बघूया आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर वन वर्डचा सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो अ पर्सन हू कलेक्ट स्टॅम्प. म्हणजे स्टॅम्प म्हणजे टपाल तिकिटांचा संग्रह एकट्ठा करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? तर त्या व्यक्तीला आपण म्हणतो फिलॅन्टेलिस्ट म्हणतो मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो अ पर्सन हू कलेक्ट्स कॉईन्स. अ पर्सन हू कलेक्ट्स कॉईन्स म्हणजे नाण्यांचा संग्रह एकट्ठा करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? तर नाण्यांचा संग्रह एकट्ठा करणाऱ्या व्यक्तीला आपण जे म्हणतो मित्रांनो ते म्हणतो न्यूमिस्टमॅटिक्स म्हणतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो अ पर्सन हू स्टडीज द स्टार्स अँड प्लॅनेट. म्हणजे स्टार्स अँड प्लॅनेटचा स्टडी करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? मराठीमध्ये खगोलशास्त्र म्हणतो आणि इंग्रजीमध्ये ते काय म्हणतो आपण? त्याला म्हणू ॲस्ट्रोनॉमर म्हणून मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल. म्हणजे दोन्ही हात समान कौशल्याने वापरणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणू? तर त्याला म्हणू आपण ॲम्बिडेक्स्ट्युअस म्हणू मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो अ पर्सन हू इट्स ऑनली व्हेजिटेबल. म्हणजे व्हेजिटेबल्स खाणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतो? आपण मराठीमध्ये शाकाहारी व्यक्ती म्हणतो आणि इंग्रजीमध्ये काय काय म्हणू? व्हेजिटेरियन म्हणू मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो घरातून बाहेर पडा. येथे घरातून कोणती विभक्ती? तर घरातून बाहेर पडा. येथे घरातून तून जी विभक्ती लागते मित्रांनो ती पंचमी विभक्तीमध्ये असते. ती आपलं घरातून तून विभक्ती लागलेली मित्रांनो तो पंचमी विभक्ती आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो मुलाने चेंडू फेकला. हे कोणते प्रयुक्त? मुलाने चेंडू फेकला. तिथे मुलाने जो आहे मित्रांनो ती कर्ता आहे मित्रांनो. चेंडू जो आहे ते कर्म आहे आणि क्रियापद जे आपलं फेकला आहे. तर मुलाने जे कर्त्याला आहे जे आपला इथं प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. चेंडूला जो आहे प्रत्यय लागलेला नाही. ते इथं आपलं कर्मणी प्रयोग जे आपलं राईट आन्सर येईल. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो चेंडू मुलाकडून फेकला गेला. चेंडू मुलाकडून फेकला गेला. हे कोणते प्रयोग? तर चेंडू मुलाकडून फेकला गेला. तर हा जो प्रयोग आहे मित्रांनो तो हा एक कर्मणी प्रयोग आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो माझ्याकडून धावत नाही. हे कोणते प्रयोग? तर माझ्याकडून धावत नाही हा जो प्रयोग आहे मित्रांनो तर हा आहे भावी प्रयोग. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो सुंदर फुले मधील सुंदर कोणते विशेषण आहेत? तर सुंदर फुले कसं आहे तर सुंदर आहे. फुलाबद्दल गुण सांगितलेला आहे मित्रांनो. तो गुणवाचक इथं आपलं राईट आन्सर येईल. गुणवाचक विशेषण. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो 3 पुस्तके मधील 3 कोणते विशेषण आहे? तर 3 पुस्तके किती आहे मित्रांनो? 3 आहे. इथं निश्चित संख्या दिलेली आहे मित्रांनो. तर संख्यावाचक विशेषण आपलं राईट आन्सर येईल. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो प्रत्येक विद्यार्थीमधील प्रत्येक कोणते विशेषण आहे? तर प्रत्येक विद्यार्थीमध्ये प्रत्येक जे आहे मित्रांनो ते आहे सार्वनामिक विशेषण. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो गोड आंबामध्ये गोड
कोणते विशेषण आहे? तर गोड आंबामध्ये गोड जे विशेषण आहे मित्रांनो ते आहे गुणवाचक विशेषण. कारण का आंब्याबद्दल गुण सांगितलेला आहे, चवचा गुण सांगितलेला आहे, चव कशी आहे? तर गोड आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, भारत हे कोणते नाम आहे? तर भारत हे एका देशाचं नाम आहे. त्याने एक दिले गेलेलं नाम आहे. भारताव्यतिरिक्त दुसरा भारत नाही मित्रांनो. ते आपलं जे आहे राईट आन्सर येईल ते व्यक्तिवाचक नामामध्ये येईल. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, विद्यार्थ्यांनी कोणती व्यक्ती दर्शवते? तर विद्यार्थ्यांनी ही व्यक्ती जी आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांनी तर ही व्यक्ती जी आहे आपली तृतीय व्यक्ती दर्शवते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, शिक्षकांना कोणती व्यक्ती? तर शिक्षकांना जी व्यक्ती लागते मित्रांनो तर चतुर्थी व्यक्ती लागते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो मित्रांनो, पुस्तकाचे मुख्य पृष्ठ हे येथे कोणती विभक्ती आहे? तर पुस्तकाचे जे प्रत्यय लागलेले आहे मित्रांनो तर षष्टी विभक्ती आपले बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, पाण्यात कोणती विभक्ती? तर पाण्यात त प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. तर त प्रत्यय जो असतो तो सप्तमी विभक्तीमध्ये असतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, नदीतून कोणती विभक्ती? तर नदीतून तर इथे काय ते होनतून विभक्ती लागलेली आहे मित्रांनो. तर होनतून विभक्ती जी असते मित्रांनो ती पंचमी विभक्तीमध्ये असते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, पहिल्या क्रमांकामधील पहिला कोणते विशेषण आहे? तर पहिल्या क्रमांकामधील पहिला जो विशेषण आहे मित्रांनो ते पहिला, दुसरा, तिसरा असं जेव्हा येईल क्रमानुसार तर क्रमवाचक विशेषण आपला राईट आन्सर येईल. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, दुप्पट वेगमधील दुप्पट कोणते विशेषण आहे? तर दुप्पट, त्रिप्पट जे विशेषण असतात मित्रांनो ते असतं आवर्तीवाचक विशेषण असतं मित्रांनो. ते जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, काही मुलेमधील काही कोणते विशेषण आहे? तर काही मुलेमधील काही विशेषण जे आहे मित्रांनो काही तर इथे सार्वनामिक विशेषण येतं मित्रांनो राईट आन्सर होईल. ए जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, हजारो लोकमधील हजारो कोणते विशेषण आहे? तर हजारो म्हणजे निश्चित संख्या नाही सांगितली तर हजारोनं संख्या सांगितलेली 1000 आहे का 2000 आहे असे सांगितलेले नाही मित्रांनो. तर अनिश्चित दर्शवलेलं आहे मित्रांनो. तर अनिश्चित संख्या विशेषण आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, मुलांनी हे कोणती विभक्तीचे रूप आहे? तर मुलांनी नि प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. तो नि प्रत्यय जो असतो तो तृतीय विभक्तीमध्ये असतो. तर बी जे आपले राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो मित्रांनो, विद्यार्थ्यांकडून कोणती विभक्ती? तर कडून प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. कडून प्रत्यय जो असतो तो पंचमी विभक्तीमध्ये असतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, आकाशातील तारे येथे आकाशातील कोणती विभक्ती? तर आकाशातील जी विभक्ती लागते प्रत्यय येतोय मित्रांनो ते येतोय सप्तमी विभक्ती प्रत्यय येतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 28वा, माझे घरमधील माझे कोणते विशेषण आहे? तर माझे घर इथे माझे जे विशेषण आहे मित्रांनो ते आहे सार्वनामिक विशेषणामध्ये येते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, हुशार विद्यार्थीमधील हुशार कोणते विशेषण आहे? तर हुशार विद्यार्थी कसा आहे? तर हुशार आहे. तर हुशार असण्याचा गुण आहे मित्रांनो इथे. तर गुणवाचक विशेषण आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, तिच्याकडून कोणती व्यक्ती आहे? तर कडून प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. तो कडून प्रत्यय जो असतो तो पंचमी व्यक्तीचा असतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो, ज्ञान हे कोणते नाम येते? ज्ञान म्हणजे एक ज्ञान कशाबद्दल सांगितलेलं आहे मित्रांनो? गुण सांगितलेला आहे, भाव सांगितले तर ज्ञानाचा काय कोणाकडे ज्ञान आहे तर कोणाकडे काय आहे? तर ज्ञान आहे मित्रांनो. तर भावाचक नावामध्ये येईल ए जे आपला राईट आन्सर होईल. तर व्यक्तिवाचक नाम येणार नाही मित्रांनो. ज्ञान कोणाचे नाम नाही राहत. समूह नाही इथं समूह दर्शवलेला नाही आणि एक सामान्य नाम नाही. तर आपलं एच राईट आन्सर येईल मित्रांनो इथं भावाचक नाम. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो, मुंबई हे कोणते नाम आहे? तर मुंबई हे जे नाम आहे मित्रांनो मुंबई हे एका शहराचं नाम आहे, एक दिले गेलेलं नाम आहे मित्रांनो आणि मुंबई व्यतिरिक्त दुसरी मुंबई नाही आहे मित्रांनो. तर इथं आपला राईट आन्सर जे येईल ते व्यक्तिवाचक नावामध्ये येईल. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा आहे तो मेंढ्यांचा कळप मधील कळप कोणते नाम आहेत? कळप जे आहे मित्रांनो समूह सांगितलेला आहे. इथं समूहवाचक नाम इथं आपल्याला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा आहे तो मुलीने गाणे गायले हे कोणते प्रयोग येतो? मुलीने इथं करता कोण आहेत मित्रांनो? तो मुलीने. कोण गाणे गायले? तर मुलीने हे इथं करता होईल मित्रांनो. कर्त्याला जो आहे प्रत्यय लागलेला आहे तर कर्तव्य प्रयोग आपला होणार नाही. त्यानंतर गाणे जे आहे आपलं कर्म आहे मित्रांनो. कर्माला प्रत्यय नाही लागलेले ते आपलं कर्मणी जे आपलं राईट आन्सर होईल. बी जे आपलं राईट आन्सर होईल. तर मित्रांनो त्यानंतर घेऊया आपण वन वर्ड सबट्रॅक्शन राहिलेले क्वेश्चन. तर क्वेश्चन 6वा आहे तो,
अ पर्सन हू इट्स बोथ प्लॅन्ट्स अँड मीट. म्हणजे मांसाहार करणारे व्यक्ती आणि पालेभाज्या खाणारी व्यक्ती म्हणजे शाकाहारी व्यक्ती, आपण त्याला काय म्हणतो? त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण सर्वभक्षी म्हणतो मित्रांनो. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणू? ओमनिव्होर म्हणू. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, वन हू कॅनेक्ट बी करेक्टेड. सुधारता न येणाऱ्या आपण काय म्हणतो? तर त्याला म्हणतो आपण इनकॉरेजिबल म्हणतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, अ पर्सन हू लिव्स अलोन. म्हणजे अ पर्सन म्हणजे एकांतात राहणाऱ्या व्यक्ती, संन्यासाला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये हर्मिट म्हणतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, वन हू इज स्किल इन मेनी आर्ट्स. म्हणजे अनेक कलांमध्ये निपुण व्यक्तीला आपण काय म्हणतो? तर त्याला म्हणतो आपण व्हर्च्युओस म्हणतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, जर का तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती, इम्पॉर्टंट क्वेश्चन लागत असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली, ती लिंकनुसार आपण जॉईन करून घ्या आणि इम्पॉर्टंट नोट्स आपण डाउनलोड करू शकता. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, अ पर्सन हू ड्रॉस मॅप्स. म्हणजे नकाशाकार व्यक्तीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? तर त्याला म्हणतो आपण कार्टोग्राफर म्हणतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.